व्हाईट टॉर्चर हे पुस्तक काय आहे आम्हाला जरा शॉर्ट मध्ये सांगा, आणि त्याचा फारसी मधनं इंग्लिश मधला अनुवाद होईपर्यंतची त्याची जर्नी आम्हाला सांगा. व्हाईट टॉर्चर हा एक मानसिक छळ करण्याचा प्रकार आहे जो आंतरराष्ट्रीय पातळीवर जोरदार चालतो. आपल्याकडे चालत असेल तर माझ्या कानावर नाही. खरं सांगताय की हो, खरंच सांगते. आपल्याकडील तुरुंगातील काही कथा वाचल्या मी, पण मानसिक छळाबद्दल तरी अजून माझ्या वाचनात नाही. पण ह्याच्यामध्ये कैद्याचं खरं तर कैद्याचं नाही, कारण हे राजकीय कैदी आहेत. हे कैदी गुन्हेगार नाही आहेत. आणि रस्त्यावर चालता चालता किंवा घरात घुसून चल तुझ्याशी बोलायचंय असं नेऊन त्यांना कैदेत टाकलेलं आहे. आणि 1.5 बाय 2 मीटरच्या एका थंडगार फरशीच्या कोठडीमध्ये त्याच्यात एक प्रखर दिवा 24 तास, प्रखर 24 तास प्रखर दिवा असो. कधी कधी तिथेच टॉयलेट असतं आणि मग ते खूप अस्वच्छ असतं, जेवण निकृष्ट असतं. हर तऱ्हेने खच्चीकरण करणारं असं छळाचा प्रकार आहे व्हाईट टॉर्चर. आणि नर्गिस मोहम्मदी ज्यांना 2023 सालचा नोबेल शांतता पारितोषिक मिळालेलं आहे, त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला. त्याच्या आधी 1 वर्ष त्यांनी त्यात 30 वर्षांसाठीची शिक्षा त्या भोगतायत व्हाईट टॉर्चर. आणि त्या इराण मधल्या तेहरान मधल्या एव्हिन कारागृहामधल्या 209 क्रमांकाच्या वॉर्ड मधल्या कोठडीमध्ये आहेत. आणि त्यांना अटक होऊन 13-14 वर्ष झालेली आहेत. आणि खूप जागतिक स्तरावर प्रेशर आल्यावर त्यांना मेडिकल ग्राउंडवर काही दिवसांपुरतं बाहेर सोडून ट्रीटमेंट झाली की परत अशा प्रकारे त्यांचा छळ चालू आहे. त्यांना जगाशी संपर्क नाही, देश सोडायला परवानगी नाही. आणि 30 वर्षांची शिक्षा, 154 सापकांचे फटके अशी नर्गिसला शिक्षा ठोठावलेली आहे. कारण काय तर ती नर्गिसने जाहीर केलं, या पुस्तकातही तिने तिच्या मुलाखतीत म्हटलंय, इस्लाम धर्मामध्ये वादग्रस्त होईल. इस्लाम धर्मामध्ये बुरखा पद्धत घ्यावी, बुरखा घ्यावा स्त्रियांनी किंवा पडदा राखावा असं कुठेही धर्मग्रंथात म्हटलेलं नाही. असं आपण नाही म्हणत, असं नर्गिसच्या वक्तव्यात आहे, पुस्तकात आहे. आणि हे एक झालं. आणि स्त्रियांना वेगळी वागणूक, छळवाद, व्यक्ती स्वातंत्र्य, बाकी सगळ्याच्या विरुद्ध लढा, किंवा धर्मांना निकृष्ट न लेखता सर्वांना समान वागणूक, यासाठी ती ते काम करते. बरोबर. आणि तिची गुरु होती, तिला 2002 साली हा पुरस्कार मिळाला होता. तिच्या मार्गदर्शनाखाली कॉलेज जीवनापासून नर्गिसने हे काम सुरू केलं. आणि ती तुरुंगात आहे. आणि त्यांना आठवड्यातून 10 मिनिटं एका मोठ्या बंद खोलीत सोडतात. आणि तिथे म्हणतात की तुम्ही मोकळ्या हवेत सोडलंय तुम्हाला. तिथे तिच्याबरोबर ते बंद वरपासून 4 बाजूनी बंद खोली असते, कासा बंद असते, पत्रे असतात कडेनी, 10 बाय 10ची खोली असते. या कोठडीपेक्षा मोठी म्हणून मोकळी हवा. आणि तिथे तिच्याबरोबर बाकीच्या ज्या स्त्रिया आहेत, सोसतायत, त्यांनाही तिथे सोडल्यावर भेट होते. अच्छा, म्हणजे एकट्या एकत्र सगळ्या 10 मिनिटं आठवड्यातून 2दा किंवा 1दा. त्यावेळेला ही बहादरीण स्वतः छळ सोसतीये, प्रकृतीच्या अडचणी सहन करतीये, कुटुंबाबद्दल आपल्या मुलांची काळजी आहे. आणि त्यांना विचारतीये, मुलाखती घेतीये की तुला काय वाटतं, तुला काय अटक केली, तू कुठे होती, तुझ्या घरी कोण आहे, मग तुला चौकशी अधिकारी काय प्रश्न विचारतो, जेवण कसं आहे, आरोग्य कसं आहे, आंघोळीच्या सोयी आहेत का, प्रत्येकीचं मत घेऊन. मला आधी वाटलं होतं हे पुस्तक काय एक प्रकारचा छळ सोसणाऱ्या महिला आहेत, काय वेगळं असणार आहे. 14 मुलाखती, 13 मुलाखती, प्रत्येकीचा संघर्ष वेगळा, प्रत्येकीची कथा वेगळी, प्रत्येकीचा त्या छळाला सामोरा जायचा मार्ग वेगळा. आणि कोणी खचलं, कोणी टफ झालं, प्रत्येकाची, कोणी देवाच्या मार्गाला गेलं, कोणी प्रार्थना केली. असं हे त्यांच्या मुलाखती घेऊन तिला जेव्हा तिच्या आई भेटायला यायची परवानगी मिळाली, राजकीय दबावामुळे, आंतरराष्ट्रीय दबावामुळे तिला लेखन साहित्य पुरवलं गेलं, तर तिने ते सगळ्या मुलाखती लाईव्ह, म्हणजे आज विचारले प्रश्न की लिहून काढा उत्तर तिच्या नावासहित, असे लिहून काढले. आणि हे इराणमध्ये सध्या काय चालू आहे त्याचा हा लाईव्ह दस्तावेज आहे, ऐतिहासिक दस्तावेज आहे, हा पुरावा आहे. म्हणजे ही बखर नाहीये. आणि आपल्याला जर समजा काही दुःख वेदना झाला तर आपण 10 वर्षांनी त्याबद्दल बोलणं वेगळं, आणि तो त्रास सोसत असताना सांगणं वेगळं. हे त्या प्रकारे लाईव्ह त्या महिलांच्या सगळ्या मुलाखती आहेत. नर्गिस सहित 13 जणी 14 जणींच्या मुलाखती आहेत. आणि ते तिच्या आई भेटायला आल्यावर तिला ते बाळ दिलं, फारसी भाषेत. सांगितलं, आई आपल्याला हे पुस्तक आणायचं, जबाबदारी तुझी. मग ते फारसीत छापलं. मग एक आमिर रेझानेदेह म्हणून इराणी नागरिक आहेत, त्यांनी ते आहे तसं बदल न करता त्या स्त्रियांचा मान राखून इंग्रजीत छापलं. आणि मग ते 2022 साली इंग्रजी आवृत्ती आली. 23 साली नोव्हेंबरमध्ये नर्गिसला तो पुरस्कार मिळाला, नोबेल. आणि 2024च्या 8 मार्चला
महिला दिनी आपली मराठी म्हणजे आंतरराष्ट्रीय पहिले अनुवादित इंग्रजी नंतर बर मराठी आपली आवृत्ती आली बर. आणि 7-8 महिन्यांमध्ये त्याची दुसरी आवृत्ती आली. 1,000 वाव प्रतिची वा वा वा. दुसरी आवृत्ती आली.